नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर आज मी घेऊन आली आहे एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी. आणि हो, काल जो मी व्हिडिओ पोस्ट केला होता आपल्या यवतमाळमधील स्वामी केंद्र, तिथलं संपूर्ण टूर मी तुम्हाला दिला होता. हो, काही भाग राहिले होते दाखवायचे, पण मला जेवढं पॉसिबल झालं ना तेवढं मी तुम्हाला दाखवलं होतं. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघितले असाल. काही माझे सबस्क्रायबर्स आहेत, त्यांनी बघितले आणि व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला, म्हणजे कॉमेंट वगैरे चांगले दिले, तर ते वाचून मला खरंच चांगलं वाटलं. आणि हो, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तिथे का गेली होती, म्हणजे एक रिझन पण होतं मला तिथे जायचं. दर्शनासाठी तर मी नेहमीच जात असते, पण मला एक रिझन पण होतं तिथे. काल गेली होती मी तिथे, तर तेच मी पूर्ण करायसाठी गेली होती. मी आहे ना स्वामींना एक नवस बोलले होते, की म्हणजे एक बोललो होतं की हे जर माझं काम पूर्ण झालं, म्हणजे पूर्ण इच्छा होती की पूर्ण झाले ना तर स्वामी मी असं करणार, असं होतं माझं. तर त्याच्यासाठीच गेले होते. मी नवस तर सांगू नाही शकणार तुम्हाला, आणि नवस कोणाला सांगूही नाही असं म्हणतात. तर मी नवस तर सांगणार नाही, पण ते अद्दूच्याच रिलेटेड होतं, एवढं हिंट मी तुम्हाला देते. तर त्याच्यासाठीच गेले होते. आणि हो, ते काम माझं खूप आधीच म्हणजे झालं होतं. स्वामींनी ती इच्छा माझी पूर्ण केली होती, आणि आता वेळ होती स्वामींना बोललेलं नवस पूर्ण करायचं, तर त्यासाठीच मी गेले होते. माझं नवस फक्त हाच होता की स्वामी म्हटलं, आणि ते माझ्या अद्दूच्या रिलेटेड होतं म्हणून मला ते पूर्ण करायचंच होतं. तर काहीच नाही, छोटंसंच होतं की मला असं बोलले होते मी की औदुंबराच्या 108 फेऱ्या मारणार मी. तर तेच मला पूर्ण करायचं होतं, त्याच्यासाठीच गेले होते. तर त्याच्यासाठी तर थोडं उशीरच झालं होतं मला, म्हणजे तिथं जातपर्यंत थोडंसं उशीर झालं. मला सकाळीच जायचं होतं, पण घरचं सगळे आटपून जायला थोडं उशीर झालं मला, पण काही नाही. आणि गुरुवारचा दिवसही होता, तर मठ म्हणजे केंद्र पूर्ण चालूच होतं. बरं झालं होतं, नाहीतर मला असं वाटत होतं की बंद होईल की काय, पण बंद नव्हतं तसं. तर ते दिवसभरच चालू असतं, पण जे आतमधलं जे स्वामींजवळ जाण्याचं जे आहे ना, ते दरवाजा बंद असतो. बाकी तर बाहेरचा परिसर वगैरे चालूच असतो. पण बरं झालं. आणि कालचं गुरुवार होतं, मला वाटतं गुरुवारच्या दिवशी ते दिवसभर सुरूच राहतं. तर मी गेले होते त्याच्यासाठीच नवस पूर्ण करायला. अगोदर स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं. दर्शन झाल्यानंतर मग आता वेळ होती 108 प्रदक्षिणा पूर्ण करायची. आणि 108 प्रदक्षिणा पूर्ण करताना आपल्याला 108 कसं म्हणजे प्रदक्षिणा मारता येईल याचं पण थोडंसं म्हणजे कन्फ्युजन असते. तर आपली जी माळ असते ना, आपण जे माळ जप करतो स्वामीचं, तीच माळ घेऊन मी हातात, कारण की तिथे 108 मणी असतात, तर ती एक मणी मी मोजत आहे ना, पूर्ण 108 अशा फेऱ्या मारल्या होत्या औदुंबराच्या. आणि ते मारताना मला खरंच असा आनंद होत होता की म्हणजे स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली. तर हे करायला काय आहे ना. तसं तर माझं पुन्हा एक नवस आहे बोललेलं, ते पण पूर्ण करायचं आहे, पण हळूहळू ते पण पूर्ण करू. याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलं होतं, एक व्हिडिओ अपलोड केला होता की अक्कलकोटला गेले होते आणि मनापासून इच्छा होती अक्कलकोटला जायची. तर तिथे गेले होते, आणि तो पण योग स्वामींमुळेच आला माझ्या आयुष्यात. तर इकडे मी औदुंबराच्या प्रदक्षिणा मारत आहे बघा. व्हिडिओ थोडं इथं फास्ट केला आहे म्हणून पटापट चालताना दिसत आहे मला, पण मी चालत होते जरा हळूच. पण थोडं व्हिडिओ फास्ट मोडमध्ये केला आहे म्हणून तुम्हाला फास्टमध्ये दिसत असेल. तर इकडे मी 108 प्रदक्षिणा मारल्या आणि स्वामींना धन्यवाद म्हटलं, कारण की स्वामी माझ्या आयुष्यात आले आणि माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करत आहेत ते, आणि समोर पण करतीलच. त्यांची कृपा आमच्यावर अशीच राहतील आणि तुमच्यावर राहो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. तर हेच मला सांगायचं होतं, तुमच्याशी शेअर केलं. आणि हो, तुम्ही जो व्हिडिओ आहे ना, याच्या आधी जो व्हिडिओ पोस्ट केला होता ना, म्हणजे स्वामी समर्थ केंद्राचा जो टूर दिला मी तुम्हाला, त्याला भरभरून प्रतिसाद द्या, आणि जे स्वामी भक्त असतील त्यांच्यापर्यंत नक्कीच पाठवा, म्हणजे जेणेकरून त्यांनाही बघून चांगलं वाटेल, ते मन प्रसन्न होईल. तर त्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद द्या.
आणि इकडे अद्दू पण मारली होती कालच्या व्हिडिओमध्ये, तर तुम्ही बघितलंच असाल. अद्दू पण छान प्रदक्षिणा वगैरे मारत होती. आम्ही नेहमी गेलो ना तिथे, ती नेहमी प्रदक्षिणा मारते. तर अद्दूला पण तिथलं मस्त ओढ आहे, म्हणजे स्वामी आबू करत राहते ती. तर मला ते ऐकून खरंच चांगलं वाटतं आणि ह्यांना पण. तर असाच होता आजचा व्हिडिओ. तर मंडळी, हाच तो रिझन होतं. मी तुम्हाला सांगितलं मला म्हणजे काल गेले होते तिथे. आणि असं नाही की रिझन असलं तरच तिथे जाते. तिथे तर मला रोज जावं असं वाटते, पण ते लांब आहे त्या कारणाने मला रोज जाणे पॉसिबल होत नाही. आणि अहोंची ड्युटी असते तर रोज जाणं पॉसिबल होत नाही. जवळ असतं ना खरंच मी रोज गेले असते, कारण की तिथे गेलं ना नेहमी मी तुम्हाला हेच सांगणार, तिथे गेलं ना मला परत यावं असं वाटत नाही. असं तिथलं प्रसन्न वातावरण असतं. तर तिथे गेल्यानंतर आहे ना असं बसावं असं वाटतं. तिथे छान मन आहे ना, मनाला आहे ना शांती मिळते. अद्दू आहे इकडे बसून आणि तिला शेव खायचा आहे, तर ते शेवचं पॉकेट मला मागत होती. तर असाच होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. आणि चला तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हो, तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत तुमच्या फ्रेंड्ससोबत प्लीज माझे व्हिडिओ नक्की शेअर करत जा, जेणेकरून मला थोडंसं सपोर्ट मिळणार. तर चला बाय बाय. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. स्वामी आजचा तुमचा दिवस सुख शांती समाधानी आणि स्वामी तुम्हाला निरोगी आयुष्य देवो ही स्वामीची मी प्रार्थना करते. बाय बाय. आणि हो, जे कोणी नवीन बघत असाल त्यांनी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक सबस्क्राईब, तुमचं एका व्यक्तीचं सपोर्ट मला खूप मोटिवेट करतं समोर जाण्यासाठी. बाय का सगळ्यांना. बाय.